हडपसर येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 138 नवतरुण युवकांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्या पिढीचा लागलेला हा हातभार महायुतीचे मनगट नक्की बळकट करणार अशी मला खात्री आहे, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला। या प्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले, शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक मारुती आबा तुपे, हडपसर अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, पूनम पाटील, अमर तुपे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। हडपसर कौसरबाग सोसायटी ग्राउंड कोंढवा येथे रमजान ईद मिलन सोहळा पार पडला। उपस्थित समस्त मुस्लिम बांधवांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वागत केले। या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबा सिद्दीकी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेवक हाजी फिरोज, नगरसेवक गफूर पठाण, नगरसेवक नंदाताई लोणकर, नगरसेवक हसीना इनामदार, मायनॉरिटी अध्यक्ष पुणे शहर समीर शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर दत्ताभाऊ सागरे, प्रभाग अध्यक्ष कोंढवा जोयब काजी, इकबाल दरबार मौलाना, कारेद्रीस मुजस्वीर मौलाना, आल असीम नजीमुल्ला, पी इनामदार, परवीन हाजी फिरोज, संजय मुरलीधर लोणकर, मुजफ्फर मुजस्सर शेख, मोहसिन हसन शेख आणि अब्दुल हाफिज शेख उपस्थित होते। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून 50,000हून अधिक आघाडी देऊन संसदेत पाठवावे, या माध्यमातून देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशक्त सरकार केंद्रात भारताच्या विकासासाठी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आठवले, रासप, मनसे अशा सगळ्या सहकारी मित्रांनी मिळून महायुती केलेली आहे आणि त्या महायुतीत 48 उमेदवार दिलेले। आधी आपलं ठरलेलं होतं की 18 तारखेला आपला देखील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचा, परंतु त्यावेळेस सुरुवात होतीये म्हणून नंतर मी शिवाजीराव आढळरावांनी थोडासा बदल केला आणि पुणे शहराचा लोकसभा मतदारसंघाचा ज्या दिवशी अर्ज भरायचा त्याच दिवशी आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरायचं ठरलंय। त्याच्यामुळे आता 18 तारखेला फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरला जाणार आहे आणि त्यावेळेस आपण प्रमुख कार्यकर्त्यांनी आलं तर हरकत नाही, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातले जास्तीत जास्त या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तिथं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती अशा प्रकारमध्ये वाचनामध्ये बघण्यामध्ये आला असेल आणि त्याच्यामध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या करता देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी तिसऱ्यांदा त्यांच्यावर आल्यावर काय काय या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता केलं जाणार आहे। आज तुमचा माझा भारत देश जागतिक पातळीवर एक प्रमुख देश म्हणून आपली ओळख अधिक ठळकपणे कशी निर्माण होईल आणि आपल्या देशातले पण सर्वसामान्यांचे प्रश्न, गोरगरिबांना मोफत आहार, मोफत रेशन असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये गोष्टी असतील, 3 कोटी घरबांधणीचा कार्यक्रम असेल, आमच्या महिलांना घरामध्ये पाईपनी गॅस पोहोचवण्याचा कार्यक्रम असेल, त्याच्या संदर्भातलं मुद्रा लोन 10 लाखापर्यंत होतं ते आता 20 लाखापर्यंत करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। असे खूप महत्वाचे गोष्टी आपण उद्याच्या काळामध्ये हे सरकार परत सत्तेवर आल्यानंतर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये महायुतीचा पण फार महत्वाचा राहणार आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघ कालच मी मला वाटतं काजाबाई करण्याची फारुकबाईंच्या इथं बोलत असताना फारुकबाई इनामदारांच्या तिथं मी थोडंसं बोललो की बाबा भोसरी आपला भोसरी आणि हडपसर हे 2च मतदारसंघ जवळपास 11 लाख लोकसंख्येचे आहेत। आज सकाळीच माझी महेश लांडेंची पण अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली, ते पण मनापासून ते मला म्हणाले की दादा मी बघा इथं आता आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून त्या भोसरीमध्ये किती मताधिक्य देतोय
अशा पद्धतीनं ते पण तिथं कामाला लागलेले आहेत. जुन्नरखेड, आंबेगाव किंवा शिरूर हवेलीचा तिथंही आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. हे तर प्रयत्न करतीलच, परंतु सुदैवाने तुम्ही सगळ्यांच्यामुळं, चेतन पाटलांच्यामुळं, सुनील टिंगऱ्यांच्यामुळं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये कामाची संधी मिळालेली आहे. आणि त्या पदाचा उपयोग माझ्या पुणे शहराला, माझ्या पुणे जिल्ह्याला, माझ्या महाराष्ट्राला कशा पद्धतीनं करून देता येईल याबद्दल सतत मी विचार करत असतो. तशा पद्धतीनं धोरणं आखत असतो, तशा पद्धतीनं कार्यक्रम देखील राबवत असतो. ते देखील प्रश्न आपण चांगल्या पद्धतीनं सोडूया. आज या ऑफिसचं उद्घाटन करत असताना इथं अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पक्षामध्ये प्रवेश केला. त्या सर्व माझ्या सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुमचा निश्चितपणे सन्मानाने तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वागणूक दिली जाईल. उद्याच्या काळामध्ये महायुतीमध्ये म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या मित्रपक्षांना पण बरोबर घेऊन प्रचाराची यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबवायची. उन्हाळा वाढलेला आहे, 40च्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे. पुणे शहरामध्ये 40च्या पुढे टेम्परेचर कधीही एप्रिलमध्ये गेलेलं नव्हतं, अशा पद्धतीनं हवामान खात्याचं म्हणणं आहे. त्याच्यावर माझ्या महिला भगिनी, माझे तरुण तरुणी आणि वडीलधाऱ्यांनी पण या सगळ्या एकंदरीत असणाऱ्या उष्णतेचा विचार करून प्रचार त्या ठिकाणी करावा. काल महायुतीतल्या सर्व घटक पक्ष, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, RPI, रासप, मनसे आणि इतर सर्व मित्रपक्ष यांचा एकत्रित असा मेळावा अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि त्या मेळाव्याला आपलेही चॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपण सर्वांनी कार्यकर्त्यांच्या मध्ये असलेला उत्साह आणि जोश पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आज लगेच कार्यक्रम सुरू झालेले आहेत. आज कात्रज आणि कोंढवा या भागामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील जे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांचा संपर्क दौरा झालेला आहे. पुढचा दौरा, पुढच्या तारखा ज्यावेळी उमेदवाराकडून मिळतील त्यावेळी होईल. आता विभागवार महायुतीच्या बैठका आहेत. उद्या मांजरीची बैठक आहे, त्यामुळे विभागवार बैठका सुरू होतील आणि त्याच्यात विभागाचं मायक्रो लेवलला प्लॅनिंग केलं जाईल. मायक्रो लेवलला कसं त्या भागात जायचं, कार्यकर्त्यांना हे सगळं समजून सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढची प्रचाराची दिशा आखणी केली जाईल. जवळपास आता 1 महिना राहिलेला आहे. या 1 महिन्यामध्ये हा मतदारसंघ जास्तीत जास्त पिंजून काढण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. निश्चित शहरी मतदारसंघ आहेत, हडपसर आणि भोसरी, त्याच्यामुळे दोन्ही मतदारसंघ 5.5 लाखाच्या पुढे गेलेले मतदारसंघ आहेत. त्याच्यामुळं एकटा हडपसरच 5,62,186 मताचा आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही शहरी भाग असल्यामुळं उरलेल्या 4 ग्रामीण मतदारसंघापेक्षा यांची संख्या तुलनेने मोठी आहे. तसा हवेली सुद्धा शहराच्या जवळचा भाग आहे. त्यामुळं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं मतदारांची घनता आहे. मतदार खूप मोठ्या संख्येने आहेत आणि मतदारांच्या मध्ये जो काही उत्साह दिसतोय त्याच्यामुळे निश्चितच या काळामध्ये इलेक्शनमध्ये शिवाजीराव पाटलांना मोठं मताधिक्य मिळेल असं आज आम्हाला सगळ्यांना दिसतं. विषय असा आहे की शेवट विकास किती झाला हा महत्वाचा विषय असतो. आता मी फक्त माझ्या मतदारसंघापुरताच बोलू शकतो, कारण इतर मतदारसंघाची मला काही फारशी कल्पना नाही. परंतु जी काही सगळी बातम्यांमधून इतर गोष्टीतून जी काही बातमी मिळते, माहिती मिळते, त्याच्यावरती जास्ती उमेदवार आणि ते सगळे बोलू शकतात, त्या भागातले आमदार. माझ्या भागातला शहरी भाग होता आणि ज्यावेळी माणूस विरोधात असतो त्यावेळी ती अडचण होतेच. विरोधातल्या माणसाकडे निधी नसतो, ही स्पष्ट आहे. त्याच्यामुळे तर आता सगळेजण असं आव्हान करतायत की बाबा सत्तेतले आमदार खासदार असतील तर त्यांच्या माध्यमातून जास्ती विकास काम. आता मी ते काही लहान नाहीत, मी काही त्यांचा हात धरून ठेवला नव्हता. त्यांना कुठेही येण्याची मुभा होती, उलट आम्हीच त्यांचा प्रचार करत होतो. त्याच्यामुळे या बोलण्यात काही तथ्य आहे असं मला तरी वाटत नाही. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव